स्नेहाचे वागेश्वरी जरी मुकया ते अंगीकारे जो वाचस्पतीशी करे प्रबंधू होडा हे असो दिठे जयावरी झळके की हा पद्म करू माता पारुखे तो जीवची परी तुके महेशेशी एवढे जे महिमेचे करणे ते वाचाळपणे वाणू मी कवणे का सूर्याची अंगा उठणे लागत असे केवता कल्पतरुवरी फुलोरा कायसे ने पाहुणे क्षीर सागरा कवने वासे कापुरा सुवासुदेवो चंदनाते कायसे ने चर्चावे अमृताते केवते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवे तैसे श्री गुरुचे महिमान आकळिते के असे साधन हे जाणोनी मिया नमन निवांत केले जरी प्रज्ञेचे नियाथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी मोतियांशी भिंग देणे तैसे होईल का 15.5 या रजतवणी तैसे स्तुतीची बोलणी उगियाचे माथा ठेविजे चरणी हेचे भले मग म्हणितले जे स्वामी भले ने ममत्वे देखिले तुम्ही म्हणून कृष्णार्जुन संगमे प्रयाग वटू झालो मागा दूध दे म्हणतली यासाठी आगवियाचे क्षीराब्धीची करुणी वाटे उपमन्यू पुढे धुर्जटे ठेविले जैसे नातरे वैकुंठ पिटनायके रुसला ध्रुव कवतिके बुझाविला देवोने बातुके ध्रुवपदाचे तैसे जे ब्रह्मविद्या राहू सकळ शास्त्रांचा विसंवता ठाऊ ते भगवद्गीता ओविया गावो ऐसे केले जे बोलनियाचे राणी हिंडता नायकी जे फळलिया अक्षरांची वार्ता परी ते वाचाची केली कल्पलता विवेकाचे होते देह बुद्धी कसरे आनंद भांडार केली ओवरे मग गीतार्थ सागरे जळशयन झाले ऐसे एक देवांचे करणे ते अपार बोलो केवी मी जाणे तरी अनुवादलो धीटपणे ते उपसाही जोजे आता पुलेने कृपा प्रसादे मिया भगवद्गीता ओवे प्रबंधे पूर्वखंड विनोदे वाखानिले प्रथमी अर्जुनाचा विषादू दुजी बोलिला योगो विशदू परे सांख्य बुद्धी से भेदू दावोनिया तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले तेची चतुर्थी ज्ञानेशी प्रगटिले पंचमी गवरिले योग तत्व तेची षष्टा माझे प्रगट आसना लागोने स्पष्ट जीवात्म भाव प्रगट होते जेने तैसीची जे योग स्थिती आणि योग भ्रष्टा जे गती ते आगवीची उपपत्ती सांगितली षष्ठी तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारे वाटे सप्तमीचे प्रश्न सिद्धी बोलोनी प्रयाण सिद्धी एवं ते सकळ वाक्य अवधे अष्टमाध्यायी आता शब्द ब्रह्मी असंख्याकी जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारते के लक्षे जोडे 18 पर्वे भारती ते लाभे कृष्णार्जुन वाच्योक्ती आणि जो अभिप्रायो सातेशते तो एकलाचे नवमी म्हणून नवमीची अभिप्राया सहसा मुद्रा लावावया बिहाला मी वाया गर्व का करू अहो गुळा साखरे मालयाचे हे बांधे तरी एकाचे रसाचे परिस्वाद गोडियेचे आन आन जैसे एक जाणून या बोलती एक ठाई ठाऊ जाणविते एक जाणू जाता हरपते जाणणे गुणेशे हे ऐसे अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्य नवमाचे तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू अहो एकाचे शाटी तापिन्नली एकी सृष्टीवरी सृष्टी केली एकी पाषाण वावुणी उतरले समुद्री कटके एकी आकाशी सूर्या ते धरिले एके चुळीची सागरा ते भरिले
तैसे मजनेन तया करवे बोलविले अनिर्वाच्य तुम्ही परी हे असो येथैसे राम रावण झुंजिनले कैसे राम रावण जैसे मिनले समरे तैसे नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमीची याची ऐसे मी म्हणे या निवाडा तत्वज्ञ जाणे जया गीतार्थ हाती एवं नवही अध्याय पहिले मिया मती सारिखे वाखानिले आता उत्तरखंड उपाईले ग्रंथाचे ऐका एत विभूती प्रति विभूती प्रस्तुत अर्जुना सांगी जेते तो विदग्धार सवृत्ती म्हणिपेल कथा देश देशीचे नागरपणे शांतू शृंगारा ते जिने तरे ओवे होती लेने साहित्यासी मूळ ग्रंथीची या संस्कृता वरी मराठी नीट पडता अभिप्राय मानलिया उचिता कवनभूती ही चोजवी जैसे अंगाचे सुंदरपणे लेनियासी अंगची होय लेने तेथ अलंकारिले कवन कवने हे निर्वेचिना तैसे देशी आणि संस्कृत वाणी एका भावार्थाच्या सुखासनी शोभती आयनी चोखटायिका उठावलिया भावारूप करिता रसवृत्तीचे लागे वडप चातुर्य म्हणे पडप जोडले आम्हा तैसे देशीचे लावण्य हिरोणी रसा अनिले तारुण्य मग रचिले अगण्य गीता तत्व जो चराचर परम गुरु चतुर चित्त चमत्कारू तो ऐका यादवेश्वरू बोलता झाला ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे काही बोलिले श्रीहरी तेने अर्जुना आघवियाची मातु अंतःकरणे धडोता हासी श्री भगवान वाच भूय एव महाबाहु शृणु मे परमं वच यत्तेऽहं प्रियमानाय वक्ष्यामि हितकाम्यया आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची पाहिले तव टाचे नवे भले पुरते आहे घटी थोडेसे उदक घालिजे तेने न गळे तरी वरिताव भरिजे तैसा परिसोनी पाहिलासी तव परस विजय ऐसेची होतसे अवचित यावरी सर्वस्व सांडिजे मग चोख तरी तुची भंडारी किजे तैसा किरटी तू आता माझे निजधाम की ऐसे अर्जुना येऊते सर्वेश्वरे पाहुनी भुलिले आदरी गिरी देखोनी सुभरे मेघू जैसा तैसा कृपाळुवांचा राहू मनी ऐके गा महाबाहू सांगितले अभिप्राव सांगेन पुढती पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे पिके तरी वाहून वगीजे पिकासे निवाडू देखिजे अधिकाधिक पुढत पुढती पुटे देता जोडी वाणीची अधिकता ते सोने पांडू सुता शोधूची आवडी तैसेथ पार्था तुझा आभार नाही सर्वथा आम्ही आपुलियाचे स्वार्था बोलू पुढती अगा बाळकाले व विजेलेने तया शृंगारा बाळकाई जाणे तो सोहळा भोगणे जननीयसे दृष्टी तैसे तुझे हितागवे जव जव का तुझ फावे तव तवांचे सुख दुनावे ऐसे आहे आता सो हे विकडी मज उघड तुझी आवडी म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे आमाय तुलियाची कारणे तेचे ते तुझसे बोलणे परी असो हे अंतःकरणे अवधान दे तरी ऐके ऐके गा स्वरम वाक्य माझे परम जे अक्षरे लिवणी परब्रह्म तुझ खेवासे आले तरी किरटी तू माते निनसे ना निरुते तरी गाजो मी येथे ते विश्वची हे नमे विदु सुरगना प्रभवं न महर्षय अहमादिरिहि देवानां महर्षीणां च सर्वशः एथ वेदमुखे जाले मन पवन पांगुळले राती विन मावळले रवेशशी आगा उदरीचा गर्भू जैसा नेने आपुलिये मातेचे वयसा मी आघवे आ देवा तैसा नेनवे काही आणि जळचरा उदधीचे मान
मशकानोलांडवी गगन तैसे महर्षीचे ज्ञान नेने माते मी कवन पाके तुला कवनाचा के जाहाला या निवृत्ती करिता बोला युगे गेली महर्षी आणि या देवा येरा भूत जात सर्वा मी आदी म्हणून पांडवा अवघड जाणता उतरले उदक पर्वत वळगे जरी झाड वाढत मुळी लागे तरी मिया झाले नि जगे जाणे जे मी का गाभी वणे वटुगी वसवे जरी तरंगी सागरू साठवे का परमाणु माझी सामावे भूगोलू हा तरी मिया झालिया जीवा महर्षी अथवा देवा माते जाणावया हुवावा अवकाशुगा ऐसाई जरी विपाये सांडूनी पुढली पाये सर्वेंद्रियासी होय पाठी मोराजू पर्वतलाही वेगी बहुडी देह सांडूनी मागली कडे महाभूतांची आचडे मातयावरे यो मामज मनादिंच वेत्ते लोकमहेश्वरम असमूढ समर्थेषु सर्व पापये प्रमुच्यते तेथ राहून या ठाय ठिके स्वप्रकाशे चोखे अजत्व माझे देखे आपुलिया डोळा मी आदिसे परू सकळ लोक महेश्वरू ऐसी आमाते जो नरू या परी जाणे तू पाषाणा माझी परिसू रसा माझी सिद्ध रसू तैसा मनुष्याकृती अंशू तो माझाचे जाण तो चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ एर मानुसपनते भांब लौकिक भागू अगावचिता कापुरा माझी सापडला हिरा परी पडलिया निरानन गे केवी तैसा मनुष्य लोका तू जरी जाहाला प्राकृतू तरी प्रकृती दोषाची मातो निजे तेथे तो अपयसयेची सांडीजे पापी जैसा जळत चंदनू सर्पी तैसा माते जाणे तो संकल्पे वर्जोनी घालिजे तेचे माते कैसे जाणीजे ऐसे कल्पे जरी चित्त तुझे तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके जे वेगळाली आभूती सारिखे होनी प्रकृती विखुरले आहाती त्रिजगते आघवे बुद्धिर्ज्ञानम सम्मोह क्षमा सत्यम दम शम सुखम दुःखम भव भाव भयम चाभयमेव च अहिंसा समता तुष्टिस तपो दानम यशो यश भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विदाः ते प्रथम जान बुद्धी मग ज्ञान जे निरवधे असम्मोह सहन सिद्धी क्षमा सत्य मग शमदम दोन्ही सुख दुःख वर्तत जनी अर्जुना भावा भाव माने भावाची माझी पै भय आणि निर्भयता अहिंसा आणि समता तुष्टी तप पंडू सुता दान जे गा अगा यश अपकीर्ती हे जे भाव सर्वत्र दिसते ते मजची पासोनी होती भूतांची आठाई जैसे भूते आहाते सिनानी तैसेची हे वेगळाले माणी एक उपजती माझ्या ज्ञानी एक नेनते माते अगा प्रकाश आणि कडवसे हे सूर्याचे स्तव जैसे प्रकाश उदयी दिसे तमस्तुसे आणि माझे जाणणे नेनने हे तवची भूताची भावाचे करणे म्हणून भूती भावाचे होणे विषम पडे या परी माझी भावी हे जीवसृष्टी आहे आघवे गुंतली असे जाणावे पंडू कुमारा आता ये सृष्टीचे पालक जया अधीन वर्तते लोक ते अकरा भाव अनेक सांगेन तुझ महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजा तरी आघवांची गुणे वृद्ध जे महर्षी माझे प्रबुद्ध कश्यपादे प्रसिद्ध सप्तऋषी हानी काही सांगिजतील जे का 14 तुल मुदल स्वयंभू मुख्य वडील चारी म्हणून ऐसे हे 11
माझ्या मनी जाले धनुर्धरा सृष्टीची या व्यापारा लागून या जे लोकांची व्यवस्था न पडे जे या त्रिभुवनाचे काही न मांडे ते महाभूतांचे दळवाडे अचंबितू असे तेची जे तहाले मग इही लोक केले तेथ अध्यक्ष रचुनी ठेविले इही जण म्हणून करा ही राजा मजहीर लोक यांची या प्रजा एवं विस्तारू हा माझा ऐशेची जाण पाहे पा आरंभी बीज ऐकले मग तेची विरुडलिया बूड जहाले बुडी कोंब निघाले खांदियाचे खांदियापासून अनेका फुटलिया नाना शाखा शाखास्तव देखा पल्लव पाने पल्लवी फूल फळ एवं वृक्षत्व जहाले सकळ ते निर्धारिता केवळ बीजची आघवे ऐसे मी एकची पहिले मग मी ते मनाते व्याले तेथ सप्त ऋषी आणि जहाले चारे म्हणून हे लोकपाळ केले लोकपाळी विविध लोक स्त्रजिले लोकापासून निपजले प्रजाजात ऐसेनी हे विश्व येथे मीची प्रसवला ना निरुते परे भावाचे हाते माने जया एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्वत सोविकंपेन योगेन युज्यते नात्र संशय या लागी सुभद्रापती हे भाव या माझी या विभूती आणि यांची या व्याप्ती व्यापिले विश्व म्हणून गाया परी ब्रह्मादी पिप्पिलिकावरी मी वाचोनी दुसरी गोठी नाही ऐसे जाणे जो साचे तयाचे रे जाहले ज्ञानाचे म्हणून उत्तमाधम भेदाचे स्वप्न न देखे मी माझी या विभूती आणि विभूती व्यष्टलिया व्यक्ती ते आगवे योग प्रतिते एकची मानी म्हणून निशंकेने महायुगे तू तुम्ही अगायाद सांतू जो पश्चिम प्रमदेचा कांतू तो वरुण मी हे अनंतू सांगत असे आणि पितृगणा समजता माझी अर्यमा जो पितृदेवता तुम्ही हे तत्वता बोलत आहे जगाची शुभाशुभे लिहिती प्राणियांची या माणसांचा झाडा घेती मग केली अनुरूप होती भोगणीय मजी तया नियमित या माझी यमू जो कर्मसाक्षी धर्मू तुम्ही म्हणे आत्मा रामू रमापती प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणां च मृगेंद्रोहं वैनतेयश्च पक्षिणां अगा दैत्याची आकुळी प्रल्हादू तो मी न्याळी म्हणून दैत्य भाऊ आदी मेळी लिंपीचे ना वै कळितया माझी महाकाळू तुम्ही म्हणे गोपाळू श्वापदा माझी शार्दळू तुम्ही जाण पक्षी जाती माझारी गरुड तुम्ही अवधारी या लागी जो पाठीवरे वाहू शके माते पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहं झषानां मकरश्चास्मि स्त्रोतसामस्मि जाह्नवी पृथ्वीची या पैसारा माझी घडी न लगता धनुर्धरा ऐकेची उड्डाणे सातही सागरा प्रदक्षिणा करी जो तया वहिलिया गतिमंता आतू पवनो तुम्ही पांडू सुता शस्त्रधरा समजता माझी श्रीराम तुम्ही जेने साकडलिया धर्माचे कैवारे आपणची धनुष्य करुणे दुसरे विजय लक्ष्मीचे कमोहरे केले त्रेती पाठी उभे ठाकुणी सुवेळी प्रताप लंकेश्वराची सिसाळी गगणी उदो म्हणतया हस्तवळी दिदली भूता जेने देवांचा माणू गिवसिला धर्मासी जीर्णोद्धारू केला सूर्यवंशी उदयला सूर्य जोका तो हती रूप रजितयांतु रामचंद्र मे सीता कांतू मकर मे पुच्छवंतू जळचरा माझी पै समजताही ओघा मध्ये जी भगीरथी आणि ता गंगा जन्नुने गिळली मग जंगा पाडूनी दिदली ते त्रिभुवन एक सरिता जानवी मी पंडुसुता जळप्रवाह समजता माझारी जाणे ऐशिणी वेगळाला सृष्टीपैकी विभूती नाम सुता एकेके सगळे जन्म सहस्त्रे अवलोके अर्ध्यानवती सर्गाणामादिरंतश्च मध्यम चैवाहमर्जुन अध्यात्म विद्या विद्यानां
वादः प्रवदतामहम् अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकश्च च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः जैसे आगवीचे नक्षत्रे वेचावी ऐसे चाड उपजली जे जीवी ते गगनाची बांधावी लोथ जीवी का पृथ्वी परमाणूंचा उगाणा घ्यावा तरी भूगोलूची काखे सुवावा तैसा विस्तारू माझा पाहावा तरी जाणावे माते जैसे शाखाशी फूल फळ एकी हिळा वेटाळू म्हणजे सकळ तेवी उपडोनी मूळ जेवी हाती घेपे तेवी माझे विभूती विशेष जरी जाणू पाहिजे ताशीष तरी स्वरूप एक निर्दोष जाणीजे माझे एरवी वेगळाली आ विभूती काही एक परिसती किती म्हणून एकी हिळा महामते सर्व मी जाण मी आगवेची सृष्टी आदि मध्यांते किरटी ओतप्रोतपटी तंतू जेवी ऐसिया व्यापका माते जे जाणावे ते विभूती भेदे काय करावे परी हे तुझी योग्यता नव्हे म्हणून असो काजे त्वा पुसलिया विभूती म्हणून तिया ऐक सुभद्रापती तरी विद्या माझी प्रस्तुती अध्यात्म विद्या ते मी अगा बोलती याचिया ठाई वादू तो मी पाही जो सकल शास्त्र संमते कहे सरीचिना जो निर्वचू जाता वाढे ऐकता उत्प्रेक्षे सळू चढे जयावरी बोलतयांचे गोडे बोलणे होते ऐसा प्रतिपादना माझी वादू तुम्ही म्हणे गोविंदू अक्षरा तू विशदू अकारू तुम्ही पैगा सामासा माझारी द्वंद्व तुम्ही अवधारी मशका लागोणे ब्रह्मावेरे ग्रासिता तुम्ही मेरू मंदरादिके सर्वे सहित पृथ्वी ते विरवे जो एक कारण वाते हे जिरवे जेथेचा तेथे जो प्रळय तेजा देत मिठी सगळी आपवणा ते गिळी किरटी आकाश जयाचे आपोटी सामावले ऐसा अपार जो काळू तुम्ही लक्ष्मी लिळू मग पुढते सृष्टीचा मेळू सृजिता तुम्ही मृत्यू सर्व हरश्चाह मुद्भवश्च भविष्यताम कीर्ती श्रीर्वाक्च नारेणाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा आणि सृजलिया भूता ते मीची धरी सकळा जीवन ही मीची अवधारी शेकी सर्वा ते या संहारी तेव्हा मृत्यू ही मीची आता स्त्रीगणांच्या पैकी माझी या विभूती सात आणि की तिया ऐक कवतिके सांगे जतील तरी नित्य नवी जे कीर्ती अर्जुना ते माझी मूर्ती आणि अवधारी अशी जे संपत्ती तेही मेची जाणे आणि ते गामे वाचा जे सुखासनी न्यायाचा आरूढोणी विवेकांचा मार्गी चाले देखलीनी पदार्थे जे आठवणी दे माते ते स्मृती ही ते त्रिशुद्धे मे पै स्वहिताणुया येणे मेधा ते गामे ए जणे धृती मे त्रिभुवने क्षमा ते मे एवं नारे माझारी या सातही शक्ती मेची अवधारी ऐसे संसार गज केशरी म्हणता झाला बृहत साम तथा सामना गायत्री छंद सामहम मासानां मार्गशीर्षोः मृतूनां कुसुमाकरः वेदराशीची या सामा आत बृहत सामजे प्रियोत्तमा ते मी म्हणे रमा प्राणेश्वरू गायत्री छंद जे म्हणिजे ते सकळा छंदा माझी माझे स्वरूप हे जाणे जे निभ्रांत तुवा मासात मार्गशिरू तुम्ही म्हणे शारंग धरू ऋतू माझी कुसुमा करू वसंतू तुम्ही द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोस्मि व्यवसायोस्मि सत्वं सत्ववतामहं वृष्णीनां वासुदेवोस्मि पांडवानां धनंजय मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुषणा कवीः छळतिया विंदाणा माझी जुते मी विचक्षणा मनोनी चोटा चोरी परी कवणा निवारू नये अगाशेषाही तेजसा आत तेजते मी भरवसा विजयो मी कार्योद्देशा सकळा माझी जेने चोखाळत दिसे न्याय तो व्यवसायात व्यवसाय माझेची स्वरूप हे राय सुरांचा म्हणे तत्वाथिलियांतू सत्व मी म्हणे अनंतू यादवा माझे श्रीमंतू तोची तुम्ही
जो देवकी वासुदेवास्तव झाला कुमारीसाठी गोकुळा गेला तुम्ही प्राणासकट पियाला पुतनेते नुगडता बाळपणाची फुली जेने मी दानवी सृष्टी केली करी गिरी धोरणी उमाणिली महेंद्र महिमा कालंदीचे हृदय शल्य फेडिले जेने मी जळत गोकुळ राखिले वासुरवासाठी लाविले विरंची सपिसे प्रथम दशीची पहाटे माझी कंसायशी अचाटे महाधेंडी अवचटे लीळाची नासिली हे काय किती सांगावे तुवाही देखील ऐकिले असे आगवे तरी यादवा माझे जाणावे हेचे स्वरूप माझे आणि सोमवंशी तुम्हा पांडवा माझी अर्जुन तो मी जाणावा म्हणून एकमेकांची प्रेम भावा बिघडून पडे संन्याशी तुआ होणी चोरुणी नेली माझी भगिनी तरी विकल्पोन उपजे म्हणे मी तू दोन्ही स्वरूप एक मुनियात व्यासदेव तुम्ही म्हणे यादवराव कवीश्वरा माझे धैर्याराव उषणाचार्य तो मी दंडोदमयतामस्मी नीतिरस्मी जिगीषताम मौनम चैवास्मी गुह्यानाम ज्ञानम ज्ञानवतामहम अगाधमितया माझारी अनिवार दंडू तो मी अवधारी जो मुंगी लागुणी ब्रह्मावेरी नेमी तपावे पै सारासार निर्धारिता धर्मज्ञानाचा पक्षू धरितया सकळ शास्त्रा माझी यया नीतिशास्त्र ते मी अगवियाची गुढा माझी मौनते मी सुहाडा म्हणून न बोलतया पुढा सृष्टाही नेन होय अगाज्ञानियांची आठाई ज्ञान मी ते पाही आता असो हे या काही पारण देखू यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यत्स्यान् मया भूतं चराचरं नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां च परन्तप एष तु देशतः प्रोक्तो विभूतिर्विस्तरशो मया पै पर्जन्याची आधारा वरी लेख करवेल धनुर्धरा का पृथ्वीची तृणांकुरा होईल ठी पै महोदधी तरंगा व्यवस्था धरुणये जे वेगा तेवी माझी विशेष लिंगा नाही मिती ऐसी आहे 7-5 प्रधाना विभूती सांगित